श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला एक कावळा, माकड आणि चिमणी यांची एक कथा सांगणार आहे। अक्कलकोट नगरीत दिवसरात्र श्री स्वामी समर्थांचा दरबार भरलेला असे। दूर दूरच्या लोकांना तेथे शांती, समाधान व कृपा मिळे। माणसाबरोबरच प्राणी, पक्षीही स्वामींच्या दर्शनाला येत असत। एकदा असाच विलक्षण प्रसंग घडला, ज्यात कावळा, माकड आणि चिमणी स्वामींच्या चरणाशी आले आणि आपल्याला अमूल्य असा बोध देऊन गेले। पहिला टप्पा, स्वभावाची ओळख। एका मोठ्या वडाच्या झाडावर मठाजवळ कावळ्याचा थवा राहत असे। त्यातला एक कावळा फारच खट्याळ। कोणाच्या हातातून भाकर धिसकावणे, आवाज करणे, वाद घालणे ही त्याची सवय असे। मठाच्या अंगणातच झाडावर माकडाचा एक परिवार राहत असे। माकड कायम उड्या मारत, खेळत, कधी भक्ताच्या हातून फळ खेचत मन स्थिर राहत नसे। आणि त्याच अंगणात एका कोपऱ्यात छोटीशी चिमणी घरटे करून राहत होती। दिवसभर कष्ट करून दाणे गोळा करी, आपल्या पिलांना खाऊ घाली। तिचा स्वभाव शांत, समाधानी भरलेला। दुसरा टप्पा, प्रसादावरून वाद। एक सकाळी एक भक्त मोठे ताट घेऊन आला। त्यात गरम भाकरी, गूळ, तूप आणि धान्याचे दाणे होते। तो भक्त नम्रतेने स्वामींना अर्पण करून गेला। स्वामी समाधीस्थ बसले होते। भक्त निघून गेला इतक्यात कावळ्याने ती मेजवानी पाहिली आणि काव काव करत ताटावर बसला। तो म्हणाला, हे दाणे मी पहिले पाहिले आहे, म्हणजे माझे झाले। माकडाला भावत नव्हते। त्याने झपकन उडी मारली। कावळ्याला झटका देऊन दाणे हिसकावले। तू नेहमी चोरी करतोस, मला दे, मी मोठा आहे, माझा हक्क आधीच आहे, असे माकड म्हणाले। चिमणी दुरून पाहत होती। ती हळूच जवळ येऊन म्हणाली, अहो मित्रांनो, हे साधे दाणे नाहीत, हे स्वामींच्या चरणी ठेवलेला प्रसाद आहे। भांडून नाही खाता येत, आधी स्वामींना विचारू, मग वाटून घेऊ। कावळा आणि माकड हसले। ए चिमणी, तुझ्यासारखा लहान जीवाला काय समजणार, आम्ही मोठे आहोत, आम्हालाच खायला हवे। तिसरा टप्पा, स्वामींचा हस्तक्षेप। इतक्यात स्वामी समर्थ डोळे उघडून अंगणात आले आणि तो वाद ऐकला। स्वामींनी कावळ्याकडे पाहिले। कावळ्या, तुझा स्वभाव हिसकावण्याचा आहे, म्हणून तुला नेहमी उरलेलेच मिळते। जिथे जाशील तिथे लोक तुला हुसकावतील। लोभी मनुष्याचाही हाच परिणाम होतो। नंतर स्वामी माकडाकडे वळले। माकडा, तुझा स्वभाव चंचल आहेस, तू स्थिर राहत नाहीस, म्हणून तुझ्या हातून मिळालेली वस्तू टिकत नाही। माणसाचे मन जर अशी उड्या मारणारे झाले तर त्याला शांती मिळणार का? मग स्वामींनी चिमणीकडे पाहिले। तिच्या डोळ्यात निरागसना होती। स्वामी म्हणाले, चिमणी, तू लहानशी आहेस, पण तुझ्या मनात नम्रता आहे, समाधान आहे। तू इतरांना समजावतेस, म्हणून तुला माझा आशीर्वाद, तुझ्या घट्यात कधी दाण्याची कमी पडणार नाही। प्रेम व शांती कायम राहील। चौथा टप्पा, आत्मबोध। स्वामीचे शब्द ऐकून कावळ्याच्या मनाला चटका बसला। त्याला जाणवले, मी खरोखरच फक्त हिसकावून खातो, म्हणून लोक मला नको म्हणतात। माकडाने विचार केला, मी स्थिर होऊ शकतो तर खूप सुख मिळेल। स्वामींनी सत्य सांगितले। चिमणी मात्र आनंदाने गाऊ लागली। तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते। तिला कळले, नम्रता आणि समाधान हाच खरा खजिना आहे। त्या दिवसापासून ते तिघे दररोज स्वामीच्या मठात यायचे। कावळा हळूहळू शांत झाला, माकड स्थिर होऊ लागले, चिमणी सगळ्यांना धीर देणारी ठरली। शेवटचा टप्पा, बोध। श्री स्वामी समर्थांनी या तिन्ही जीवाद्वारे जगाला शिकवले। कावळ्यासारखा लोभी होऊ नये, लोभाने नेहमी उरलेलेच मिळते, समाधान कधी मिळत नाही। माकडासारखा चंचल स्वभाव सोडावा, चंचलतेने हाताला आलेले निसटते, स्थिर मनानेच शांती मिळते। चिमणीसारखा नम्रपणे व समाधान ठेवावे। लहान असलो तर प्रेम, संयम आणि समाधान ठेवल्यास स्वामीचा खरा प्रसाद मिळतो। निष्कर्ष, ही कथा फक्त प्राण्याची नाही तर आपल्या मनाची आहे। कधी आपण कावळ्यासारखे लोभी असतो, तर कधी माकडासारखे चंचल आणि कधी चिमणीसारखे नम्र। पण स्वामींचा संदेश स्पष्ट आहे, लोभ आणि चंचलता सोडून समाधान व नम्रता स्वीकारली की जीवन आनंदमय होतो। श्री स्वामी समर्थ।